शुभ सकाळ मित्रांनो. सकाळ सकाळ आता मागवलाय डोसा खायला. तब्येत थोडीशी डाऊन आहे, थोडीशी, पूर्णपणे नाही, पण आपण फिरायचं थांबवणार नाही आहे. तर हा असा रवा डोसा मागवला आहे. तर आपण जास्त काय स्ट्रगल नाही घेणार, हलकं फुलकं ट्रॅव्हलिंग, हलकं फुलकं खाणं, जास्त हेवी काय नाही करणार आहे. 12 किलोमीटर आहे आपल्या लोकेशनपासून. आपल्याला हार्डली 20-25 मिनिट्स लागतील तिकडे पोचायला. आता निघायचं आहे. तुम्ही बघताय आपण काय उन्हात ट्रॅव्हल करणार आहे, जबरदस्त आहे. यासाठी सनस्क्रीन लावणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर मी वेगन सनस्क्रीन यूज करतो. क्या बोला तूने? तर आता आपण विटॅमिन सी पण लावलं आहे, फेस सिरम आणि सनस्क्रीन पण लावले आहे. तर आता जेनिफर आता आहे माझ्याबरोबर, मी तिला पिकअप केलं आहे. आता आपण जाणार फटाफट ऑरोव्हिलमध्ये. शाबाश. मस्त जागा आहे, मस्त एकदम जबरदस्त. पांडिचेरीमध्ये ऑरोव्हिलसाठी आपण जातो. इकडून सगळं आपल्याला गोवामध्ये पण अशी जागा भेटली होती एक, जेव्हा आपण तांबडीसुर्ल्यालाच गेलो होतो. तांबडीसुर्ल्याला आपल्याला असंच जंगल भेटलं होतं, पण ह्याच्यापेक्षा नॅरो रोड होते ते. पण जंगल काय जबरदस्त. मागून एक मोठी गाडी येते, थोडं आरामशीर जाऊ आपण. जाऊन ते पुढे असे रस्ते द्यायचे गाड्यांना, लोकल गाड्यांना रस्ते द्यायचे. आपल्याला काय घाई नाही करायची, आपण आरामशीर जायचं. सेफ ट्रॅव्हल. एक नंबर. काय जागा एकदम फ्रेश आहे. हा मित्रांनो आपण स्ट्रगल करतोय ऑरोव्हिल साठी. असा रस्ता आहे आपल्याकडे. आई शपथ, आपली एक्सपर्ट्स नाहीये. आपण स्कूटीवर सर्व ऑफ रोडिंग चालू आहे. आपण ज्या मस्त कच्च्या रोडवरून आलोय, आता परत त्याच कच्च्या रोडवर धमाकेदार ऑफ रोडिंग करायची आहे. आय शाबास. मागून बाईक येते. खाण्याचे बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत इकडे आतमध्येच. ऑरोव्हिलमध्ये पोचलो. ही पार्किंग आहे, 20 रुपयाची पार्किंग भेटली इकडे. गाडी लावली आपण इकडे. आता काहीतरी खाऊ पहिले, कारण 2 वाजलेत आणि इकडे फिरायला ॲटलिस्ट 2 ते 2.5 तास लागतील आंबायला. तर आम्ही इकडे थोडंफार खाऊ, ऑथेंटिक जे पण भेटेल, आणि मग आपण आपलं फिरणं स्टार्ट करू. आय होप इकडून वॉकिंग डिस्टन्सवर सर्व असावं. असेल तर बेटर आहे. चला बघू आपण. इकडे पार्किंगच्या बाहेर जे आहेत तिकडे भरपूर रेस्टॉरंट्स ऑप्शन्स आहेत. इकडे आता सध्या तरी हेच दिसतं आम्हाला खाण्यासाठी. तर आपण हे खाऊ आता. बघू कितीला आहे. एवढी भूक लागली आहे आणि आम्ही खातोय काकडी. 30 रुपयाला काकडी भेटली इकडे. मस्त आहे. बाहेर जाऊन जेवावं लागणार आपल्याला, पण आतासाठी हे ठीक आहे. A few moments later. आता जी काकडी खाल्ली त्याच्यामुळे असं स्पायसी झालं आता तोंड. मला पाण्याची गरज आहे. जेनिफर भरपूर उत्साहात जेनिफर. बोचातून दूर निघेपर्यंत एवढं स्पायसी आहे आणि लोक हेच खात आहेत.
माझ्यामध्ये ह्यांनी लेडीजला जी टेस्ट आवडते ते क्रॅक केलेलं आहे. कारण मुलांना ही टेस्ट अरे इरिटेटिंग आहे, टॉर्चर आहे टॉर्चर. हां इथे काहीतरी खाण्याचं आहे एक्स्ट्रा. बघू बघू कैरी आहे, कैरी चणे, नारियल पाणी आहे, चिक्की पण आहे. कुठे चिक्की? हे रताळेत रताळे. गावा चिकुंबर. किती वर्षानंतर मला हे दिसलेले आहेत स्वीट कॅन्डीज. एक नंबर. कैरी बघा कैसा तोडता, जिथे बसायचं. हे बघा 1968 मध्ये त्याचं निर्माण केलं होतं ऑरोविलचं, आणि हे फ्रेंचमध्ये लिहिलेलं आहे. पण ह्याच्याबरोबर हे पण एक भरपूर जुनी गोष्ट आहे जी आता सध्या मी टेस्ट केली आणि अमेझिंग टेस्ट करते. भरपूर वर्षानंतर भेटलेलं आहे मला, पॉंडिचेरीमध्ये येऊन भेटलं आहे. बघा 124 डिफरंट नॅशनॅलिटीज, म्हणजे वेगवेगळ्या देशातले 124 लोक इकडे, नॅशनॅलिटीजचे लोक इकडे होते जेव्हा याचं इनॉग्रेशन होतं. आणि त्यांच्या गावाचं सॉइल, दे गॉट अ सॉइल फ्रॉम देअर लँड. हां त्यांच्या देशातलं माती घेऊन आले होते इकडे. ऑरोविल बिलॉंग्स टू नोबडी इन पर्टिक्युलर, ऑरोविल बिलॉंग्स टू ह्युमॅनिटी ॲज अ होल. चला ते आपण टाऊनमध्ये फिरू, नाही तर ते टाऊन बंद व्हायची शक्यता आहे. 5 वाजेपर्यंतचा टाईम आहे आणि आता वाजत 2:45. तर हे इन्फॉर्मेशन सेंटर वगैरे आहे, हे अशा प्रकारे आहे टाऊन. आणि एवढं लांब चालायचं म्हणजे सर्वात मोठं स्ट्रगल हे असतं की आपल्याला परत रिटर्न पण जायचं असतं. हो, पण आय थिंक इट इज ऑलरेडी कनेक्टिंग अस टू द मेन पार्किंग ओनली. आय होप, बिकॉज नोबडी इज कमिंग बॅक. हां ते तर आहे, पण लाल माती आहे सर्वीकडे. तर एकदम कोकणात पण अशीच आहे, तर मजा येते ही लाल माती बघून. आय जागा अवाढव्य जागा ह्यांनी म्हणजे यूज केले. आता आम्हाला रिझन पाहिजे इकडे थांबायचं, इकडे आल्याबद्दल एक चांगलं स्ट्रॉंग रिझन पाहिजे. तर आता ते शोधायचं आमचं स्ट्रगलच ते. आता आयुष्याच्या या कालखंडात आपण जे जे एक्सप्लोअर करणार आहोत ते कधी संपणार नाही हे मला कळलं आहे. कारण लोकांना जर दाखवायचं असेल तर लोक काहीही दाखवू शकतात आपल्याला. हे बघा हा ब्लॅक होल आहे. हा तुम्हाला दिसत असेल राखाडी, पण हा ब्लॅक होल आहे. इकडून तुम्ही गेलात असे. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. त्या दादांनी बोलले कॅमेरा अलाउड आहे. भाई मजा आया. हे झाड बघा, हे झाडाच्या फांद्यातून नंतर परत जमिनीला जॉईंट झालेले आहेत. जे कन्स्ट्रक्शन चालू होतं एरोबिंदो सिटीचं, त्यावेळेसचं सर्वात पहिलं झाड आहे आणि त्यांनी डिसाईड केलं होतं की हे झाड पहिलं असावं. तर हे सर्वात पहिलं झाड आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व झाडं निर्मित केली त्यांनी, लावली.
आणि हे सर्वात पहिले झाड आहे. आणि हे जे फांद्या आहेत हे जे तुम्ही जे बघतायत हे फांद्या 162 फीट्सपर्यंत स्प्रीड झालेल्या आहेत. तर अशा प्रकारचं हे एक भरपूर इम्पॉर्टंट पार्ट आहे या सिटीचा. हे बघा ह्या साईनचा अर्थ असं माकडासारखे साळे करू नका. सेवा इकडून पार्किंग पर्यंत आय थिंक पार्किंग पर्यंत फ्री बस सेवा आहे. बसमध्ये बसू फटाफट पोहोचू कारण आता खायचं आहे आणि निघायचं आहे. चला आता आम्ही पोचलोय पार्किंगमध्ये. इकडे माझा पूर्ण पॉंडिचेरीमधला सर्वात वर्थलेस हा पॉईंट होता. हे जे लोकेशन आहे सर्वात वर्थलेस म्हणजे लोकांसाठी असेल, मी नाही बोलणार, प्रत्येकाचं परसेप्शन असतं, बघण्याचा दृष्टिकोन आहे ऑरोविलला. बट माझ्यासाठी मी जरी नेचर लेवल असेल तरी एवढं नेचरमध्ये मला नाही स्पेंड करायचं टाईम. हे भरपूर जास्त झालं आहे. किती चाललो आहे, 3.5 किलोमीटरचा रस्ता होता चालत जाण्यासाठी. बाकीच्या सर्व्हिसेस असतील नसतील माहिती नाही, पण 3.5 किलोमीटर चालत गेलो आम्ही आणि फक्त झाडं आणि रस्ते बघत गेलो. रस्त्याला खायला काय तर काकडी आणि हे कैरी. ठीक आहे, आता निघूया डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये बसू कारण भरपूर भूक लागले. 4:15 झालेत. आता बीच साईड रेस्टॉरंट बघणार आहे जेनिफर. आता मी कॅमेरा ऑन नाही करणार, डायरेक्ट कॅफेमध्ये भेटू आपण. तर फटाफट निघायचं आहे ना भाई हायवेवर. 5:45 झाले आणि आत्ताशी आम्ही खातो दिवसभरातून. सकाळी जो डोसा खाला त्याच्यावर आता डायरेक्ट पिझ्झा खातो. व्हेगन पिझ्झा आहे. मी होप कॅफेमध्ये परत आपण आलो आहे आणि आज नवीन काय ट्राय करतो आहे. शपथ अनबिलिव्हेबल. मार्गरेटा सगळं लागतं. इतना भूख लगा है मैं चबा लिया. ये पूरा पिज़्ज़ा मेरे लिए समझ सकते इतना ज़्यादा क्वांटिटी है. पौंडीचेरी में मेरा फर्स्ट कोसा. बाय द वे पिज़्ज़ा के बाद आई डोंट नो वेदर कोसा वाज गुड बट लेट्स ट्राई. कम ऑन. Yes, come on. Pit narrow. Very mushy. It's not like अपना मोल्टा में कैसा था. It was very like जबरदस्त.